अरे टायो कित्या फुकता तरी सिट्यो कित्याक पिट्टा टायो वाजवता सिटके फुकता अरे मुलका गाडी नाही अरे वाडीत चलत नाही ते का मी तरी काय करू तू समजान घे ते पण समजान घेते हा वाडीत नाटक करतो म्हणजे तो किती तापा तुका माहिती हा तुला काय माहिती अरे मी त्यातलो नुसतो निसको म्हणून सगळा सहन करून घेतोय ए पोरा हा अरे म्हणजे घंटा गया घंटा अरे नाटक वाजवची घंटा गया मी आता वाजवणार काय खरा म्हणजे घंटा वाजू भाई पण आमच्या पारात एकच घंटा होती ती पण पाराने चोरी केली आणि मग मेले आता वाजवणार काय दादा कशी तरी दबो घेऊन झालो लवकर अरे मेल्या जा डबो घेऊन ये आणि अग्रे येताना अशी लांबची शेवऱ्याची काठी घेऊन ये काठी द्या तुझी तेंडी बांधायची या अरे मेले डबो बडो काठी नको डबो बाय माझी दबो खयच्या कंपनीचो मिल्को नाही माहिती ते का गुलको म्हणतो काय मेल्या काठी गया काठी अरे मेल्याच्या दुसरी जागा गावलीत नाही की काय जा राहून दबो पडो काय धोतार आता माझ्या धोत्राचा काय माझो नाही काकूंचो हा काय काकूला सांगितलं नाही की तात्यांच्या धोत्रात लक्षात ठेव अरे मग त्याच्यावर माझ्या धोत्राचा मी काय बघून घे तू जाऊन दबो पडू आपल्याला कोंबड्याला फटफडता घेता माहिती आहे का बरोबर केलं नाही काय रे तुझं बापूस कापले दिलीपीच्या फवारे मारी काय माफ करा मंडळी नाटक सुरू करून थोडं वेळ लागलो पण वेळ किती लागलो तुला माहिती हा पाणी त्या खय असा माय घेऊन माका नो पहिलं दिसता बघ्या बाबाजी बाय हा बघ काय मनोहर जुळता बघ काय रे काय काय सांगितलं थोडा ग्रंथपासून बाहेर येत नाही मनात महत्वाचा होता कसला सांघिक मंडळाची चिठ्ठी अरे मेला भूतूर दिलं असतं काय मेलं असतं काय मेलं या त्या तोंडा बसा बसा वास काय मारता सगळीकडे शोधला पण तुम्ही खरंच गावा का नाही ओके काय केलं शेवटी तुकारामाच्या अड्ड्यात गेली मग तुकाराम काय म्हणालो पांडुला ते आत्ताच राहून गेले वाईवर जाऊन मोकं अरे सूत्रधाराची इथं चार चौकात काढताना तू काय माणूस पुढे काय झाला माका तुकाराम बोललो काय बोललो इलस तर घेऊनच जा
मग हे तू नाही म्हटलं असशील. मी नाही म्हटलं. हा त्याने तुका मांडीवर बसून चमच्यान भरवले नसतात. नाही. मग तो बोललो पूर्वीचे नट घेतल्याशिवाय कामच करत नव्हते. काय माय जो पूर्वीचो नट झालो हा. मग हे बघ तू थैसर घेतलंस ती घेतलंस मी थैसर गेले तर हळीसर कोणाक सांगू नको. आणि तोंडात तो भसा भसा वास मारता ना तर जाण्यासाठी काहीतरी कोंब ते जोशी मास्तरांका जर कळाला ना तर पुढच्या वर्षी तुका त्याची डबो पडू आणि मग तिथे पडदोड बरे नको ऐकायचं का चिठी काय या? कसली चिठी? अरे रेडी आता सांगितलं ना सांगीतिक मंडळ चिठी लिहा म्हणा. हा तीच ती. हा ती चिठ्ठी. अरे मला झेपणार नाही तर घेतास की का? तात्यानो काय झाला? किसो आधा. अरे मला खिशात कशी ठेवली ती चिठ्ठी? आता आई ना का फाडणार तू का? अष्टावली चिठ्ठी गावली. अया अरे मेल्या बसात काय मेल्या चिठ्ठी बघ जागा ठेवलाय आमची बाबा इतकं नाव उज्ज्वल करतला. काय रे आम्ही तुमका धनी सुद्धा बोललो गेलो होतो काय चिठ्ठी अडतो काय मला बोलावता हे मेल्या व्हायचा काय? धनुष्य ठेवताना हे हार्दिक अर्जुन म्हणा अर्जुन. कमरेत लात घाली आणि तुका मी केलं आणि माका सांगता अर्जुन म्हणा अर्जुन. किती वाजून ठरवतेस का काय म्हणत होता? नाही वाचू शकत. कशा मिशी पडा तुझी नाही का? चिकटवलेले हो. अरे मेले मिशिया पडले तर दुसरे नाही चिठ्ठी वाच काय ती. तात्यानो काय झाला? चिठ्ठी कोरी असा. चिठ्ठी कोरी असा? हा खंयची चिठ्ठी कोरी बाबा बघूया. अरे माझ्या हय लिहिलेला तिथं वाच. काय मेले माझ्या राशी केली जास्त हलू नका. मेलं माका सांगता जास्त हलू नका. उठत धिंड उठत धिंड फा. अरे मेल्या खयच्या वाची किती वाजतो? काय लिहिलं काय? अरे मेल्या उलटी धरलं. काय मेल्या? शिव पांडू तात्यांना साष्टांग नमस्कार. हा म्हणजे बापाची तुका जमिनीतला नमस्कार शिकवला नाही. साष्टांग नाही रे साष्टांग नमस्कार. नीट म्हण मेल्या दिग्दर्शकांना तुका शब्दाची मोडतोड करून शिकवलं नाही की काय? शिव पांडू तात्यांना साष्टांग नमस्कार. लवकर सुधारलं. कोळोनी अतिशय दुःख होत आहे की श्यामराव मर्तुके यांची 92 वर्षाची सुहीन आजी अचानक अकाली निधन पावल्यामुळे गजानन प्रासादिक सुगम संगीत मंडळ यांचे सर्व वादक पदयात्रेला काय म्हणतो मेल्या? ते जातात ना असं घेऊन. अरे माझ्या बापाची ते का प्रेत यात्रा म्हणतो. हा, त्यालाच गेले. तर आज रुजू वस्त्रहरण हा या नाटकास संगीत देता येणार नाही. बोंबला. तरी नाटकाचे गाणारे पात्र वगळून नाटकाचे कार्य सद्दीस नेण्याची कृपा करावी. मेल्याच्या सद्दीस नसा सिद्धीस असा. सद्दीस नेण्याची कृपा करावी. हा तसकी बद्दल समजलो. आपला कृपाभिलासी बोंबला. गबरा हे माझ्या मला म्हणतो. इथे लिहिलंय गजानन प्रासादिक सुगम संगीत मंडळ. काय माय तो लिहिणारो आणि ह्यो वाचणारो. तात्यानू हा खाली ताक असा. टाका हा मग मी मेल्या. काय ताक ना? मग हे ह्या ताक म्हणजे ताजो करण. वाच मेल्या काय त्या लवकर. लिहिणाऱ्याचे वाचणाऱ्याक नमस्कार. तुका मेल्या. तुका आधीपासून माहिती होतं ते तुझी तू वाचतलं मला. काय रे मोठ्या मना करून सवय तुमची काही जात नाही ना. तात्यानू आपल्या वाडीत सुशिक्षित कोण असा? काय ते सुशिक्षित कोण असा? तुका सुशिक्षित म्हणाचा. या शुद्ध बोलता तुम्ही. हे मेल्या वैता काय करतो? अरे मेल्या लॉ बघतात आता काय बोलू नको. अरे मेल्या ते BA BCom झालेले अशिक्षित आणि तू मेल्या सुशिक्षित कशी आणि मुतूर जातात. सांगितलं
म्हणजे लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. काय नाही तुम्ही खाऊ होता थोडा वेळ चला पिढी ना जरा. जेव्हा बसता मग आता सुरुवात कशी करायची घराला घालूया मंडळी बाहेर बोलवा तुला म्हणजे हे पोरा मंडळी काय आडवं येऊ नको फक्त ते म्हणाले. आता काय करायचं मास्तरांनो नारळ आणा. नारळ आणा नारळ आणा अरे मेले जा नारळ आणा हॉटेल सोडता काय मेले नारळ आणा हॉटेल सोडतो हे बघ, आता काय करशील काय पूजेचं सामान जाऊन घेऊन ये चिपूचा सामान नारळ आणलोय होय होय सावध राहा होय एकमेकांका सांभाळून घ्यावा होय नारळ ठेव होय जय तिरुपती माते होय. एक साथ बोल बोल. ही आपली माणसं असतो हो छे, हो. असो कसो इलो हात जोडा बोला हा? काय मेला वैता करतो अहो, मास्तर काय या झाला. यो असे काय गवडी मारता हे पोरा अरे मेले कोकण रेल्वे गोव्यात जाऊन पोचली तू सावंतवाडीच्या बोबड्यात का टाकलं लोक कुठे तयार कर आणि 12 पाचाची 5 पाना लाव काय 12 पाचाची 5 पाना लाव 12 बापाची 5 आधी एकाच बापाची लाव आणि 12 बापाची लाव आणि काय मेले या तुका किती वेळा सांगितलं पाना धुवून घेत जा मला कावळ लागला तर तसा मेले त्याच्यात पान सरळ ठेव सरळ ठेवलंय उपडी ठेव उपडी ठेवलंय आड्या उपडी झालं उभ्या उपडी ठेव आणि उभे झालं उभे उपडी ठेवलंय आणि मेले येऊ काय तर कोंबड्याचा तुरो लोमचा काय तरीच काय मेले तुका किती वेळा सांगितलं तू नालायक हलकट बेशरम निर्लज्ज माणूस असतो अक्कल नाही मेला तुका काय मेले तू पण तात्यानू गाडी किती घालतात आता भरची लोण्याच्या का मी तरी काय करू पूजा करताना आपण काय शब्द बोलू नका त्यानं. आता भरजी लोण्याच्या का मी तरी काय करू पूजा करताना काहीतरी म्हणा कोया पण नेमका काय म्हणा कोया या कोणी ठरवलंय ना देवाच्या कानावर सावून गेला काय झाला चल बाबा हाताला हात लावतो हातोंदा पाहिला 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 मेला पूजेची तयारी कर मंत्र म्हणून घेतलंय चल देवा हाताला हात लावतो तोंडा पाहिला पाहिला डोक्याला इकडे लक्ष दे देवा महाराजा ओके देवा ओके देवा ओके देवा ओके देवा आला बाबा एकदाचा आता या सगळा अरे म्हणजे मानावर झालेले काय नारळ मोजतो नाही तुका का अक्कल हात नाही वाटता बोलांनो गाराडा घालतोय होय माझ्या मोठ्याने म्हणायचा जो कोण होय माझ्या म्हणणार नाही ते का पुढच्या वर्षी नाटकात काम नाही
बा देवा महाराजा होय महाराजा 12 गावाच्या 12 वाडीच्या 12 वेगवेगळ्या महाराजा होय महाराजा आज आम्ही या ठिकाणी या नाटक करीता योजविलाव होय महाराजा का सोयीन पाड भरून घे रे महाराजा होय महाराजा जर कोण उभं होईल तर का आडवं कर आणि आडवं होईल तर का उभं कर रे महाराजा होय महाराजा वडाची साल पिंपळाक लाव पिंपळाची साल वडाक लाव त्याचे दात त्याच्या घशात घाल रे महाराजा होय महाराजा आणि आमच्या तेली वाडीचो झेंडो असो फडकतो रवांदे रे महाराजा महाराजा लवकर बोल नाही काय रे जन्मा केले तेव्हा तुझ्या आजूबाजू काय गिरणीचे भुंगे वाजवले चला प्रार्थना म्हणा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मोरया. गेले गेले ए पोरा अरे म्हणजे पडदो कोण उघडतो पात्र परिचय पत्रे परिचय बरोबर आहे त्यांचा नाटकात अनेक पात्रे असतात म्हणून पात्रे परिचय हो मास्टर वा कोण आहे तुमचा पहिला पात्र धर्मराज तन्मय तेली तन्मय तेली तन्मय तेली ये लवकर माका मारशी रे दिसत हात दाखव त्यांका समोर जे दिसत व्हायचे बघितलं मग हात दाखव मला त्यांका एवढ्या जणांका दाखवलं त्यांका राग नाही होतो चला मूळ पदावर येऊया चला नाटकातले संवाद म्हणा क्षत्रियाचा शब्द हे मिल्या काय या अरे मिल्या नाटकातला पहिलाच वाक्य चुकीचा बोललो क्षत्रियाचा नाही रे क्षत्रियाचा काय गोष्ट ऐकू बसलो बघ मी तुला सांगतोय रणांगणात युद्धात वापरतात ना ते काय म्हणतात छत्री नाही मीच चुकलो काय झालं तुझ्या नादात मी चुकायला लागलो रणांगणात युद्धात वापरतात ना ते काय म्हणतात क्षत्रिय आणि पावसाळ्यात वापरतात ना ते काय म्हणतात क्षत्रिय काय म्हणशील तुका चपाचा समोर क्षत्रियाचा शब्द बाय क्षत्रियाचा शब्द म्हणजे बाणातून सुटलेला धनुष्य या बघा काय का. अरे म्हणजे माझ्याकडे काय बघतो तो बाण उलटो धरलो तो बघ तिला सुटत होतो कुठात माहिती हा उलटं झालं तर लक्षात नाही त्या जन्मा पण उलटो दिलो नरोवा तुल्य नरोवा तुल्य वारे वा वारे वा हा त्यांना पीक पाणी वगैरे चांगलं येत ना आता म्हणून त्यांनी जमीन नांगरली बोला पुढे अर्जुन हार्दिक तेली हार्दिक केली आता सकाळपासून घरात बसला. हार्दिक केली आहे रे बाबा
चला काय करायची चला अरे भीमा का आवाज आलाय कांदा सगळा ह्याच्यात गेला पण आवाज मात्र चल अरे भीमा हा घात केलास ना बाय माझ्या बाजूका घालीन माझा सगळा स्मार्ट आपलं माणूस समजते का नाही सोडून दे बाबा उघड आपलं माणूस समज आणि त्याला माफ कर बाबा तुम्ही बोललास म्हणून माझ्या लगेच शब्दाचं सोडतो. लागतं नाट्यात धार काढलेली कार बाजू हे असं कर कर बाबा कर झालं समाधान चला नाटकाची वाक्य म्हणा अरे भीमा परत परत तुम्ही डिस्टर्ब करता म्हणून मी परत बोलतोय तुम्ही डिस्टर्ब करू नका पाटा माझा सगळा चला बाबा चला मन मन अरे भीमा घात केलास ना हा मन मन माझ्या पादुका अरे मेला तो एकच शब्द आहे फोडलास ना मेला तर एकत्र करू मन येते का सांग नीट ऐका परत बघा आपल्या घरमध्ये बघता वाचा अरे भीमा हा घात केलास ना हा घाबरत नाही मरत थोडं माझ्या पादुका अरे लवकर महाला बाहेर मी असताना तू महालात प्रवेशात काकू अरे मेले माका माझ्या महालात जाऊ वेळ नाही या तुझ्या महालात फेका जाऊ मी वया घातली ना माझी पायी अरे मेला ती जन्म केली बसनाच वाया गेलेली आहे चला उतूर भीम भीम अरे भीम घात केलास ए बाबा ए बाबा घात केलास ना नको नको सोड ते आपलं माणूस समजून जाऊ जा बोलायचं घेऊन जा भीम बल्ली केली कोण बल्ली केली नवीन पात्र आहे काय येऊ दे येऊ दे मास्टर काय जित्ता भीमा सारखं भीमा सारखं काय गेल्या लग्न बिग्न गेले की काय आणि मला खालचा घातला वरचा काय हा का धूप टाकलेला औषध दादा आणि मला काय या तो काय लॉलीपॉप हा तर नेपथ्यवाल्यांनी काय बनवलेली तर बघा आता ती मी तरी काय करू माणूस केवढू गादा केवढी असं की त्या रस निघत त्याचो नाही हो दादा हो तर चला नाटकातले वाक्य म्हणा नाटकातली वाक्य हा. काय होती तिला रात्रभर घराकडे करीत का होतं मग काय जरा या तरी होती जाऊ दे तुम्ही सांगा तुला काय सांगा मी हा काहीतरी सांगा पण सांगा वैतागली तर तुझ्या मारी टोपी दुर्योधना असा म्हण असं म्हणताय म्हणता या हा म्हण म्हण व्यायाम करू केलेली काय रे आत्ताची लय. हा? तर तुझ्या मारी टोपी दुर्योधना असा म्हण हा? काय काय आहे? मला
आता मन पुढे घे का म्हटलं. तुम्ही सांगलात म्हणून म्हटला. माझा चुकला बाबा, मी चुकलोय, तुका नीट सांगतोय. तर तुझ्या मारी टोपी दुर्योधना असं म्हणते. तर तुझ्या मारी टोपी दुर्योधना. तुझ्या माझी टोपी मी बसाय मग आता त्यांनी सांगितलं तर चांगली म्हणत नाही. हो एका माझा परिचय करून द्यावा. येतंय बाबा येतंय, तू लगी राहू, उगाच राग डोक्यात घालून घेऊ नको. ए बाबा कोणाची कळ काढतो तू? हो ना माहिती आहे तुका तो? अरे गेल्या मनोरुग्णाचा मोठा सदस्य आहे तो. मनोरुग्ण म्हणजे हे तुझ्यासारखे. करायचा चल म्हण वाक्या. जरा परत सांगतात काय? तर तुझ्या मारी टोपी दुर्योधना हीच करू काय तुझं रोज? करते करते दादा रावायचं जिबे तो प्रॉब्लेम. हा म्हण म्हण. ही जरा दाताच्या पटरीवर नका सांगता. काय वाक्य म्हण. सुविधा सांगतो. तर तुझ्या मारी टोपी दुर्योधना. एक मिनिट. मी मसस हो सशक्त असतो. डबल सशक्त असेल या बघ. शाबास. मास्तरांनी सांगितल्याप्रमाणे तुला तुझ्या मांडीवर वारंवार ताप मारायचा. मांडी चिंगडे चिंगडे झाले तरी चालतील. पण काय का नीट लक्ष देवा. तर तुझ्या मारी टोपी तुझ्या दुर्योधना. बाबाच्या मांड्या कोणतरी BMC तो पत्र आणून तर तुझ्या मारी टोपी दुर्योधना. मोठं पत्र आणा. अरे तुला काय सांगू रे. काय पण सांगे. अरे तुला काय सांगू रे. बोल बोल पुढे बोल. तुझ्या त्या शंट भावाच्या नादी लागलो नसतो तर. अरे तुझ्या त्या शंट भावाच्या नादी लागलो नसतो तर त्या द्रौपदीच्या वस्त्राला झोपणारे तुझे ते हात. तुझे ते हात. बोला बोल आणि बुचून जा. तुझे ते हात. समोर कमरेवर. बापाची कमरे घातली. काय मास्तर तुझी पात्रे ते भरून ठेवला. बोला पुढे. विदूर सार्थक केली. पुत्र विदूर. देशी नाही हो दाशी. दासी आहे काय? दासी पुत्र विदूर. पाठ्याकडनं ये. ये, ये. घेऊन आलो, घेऊन आलो. सुंदर. अति सुंदर. घेऊन आलो, घेऊन आलो राजा दुर्योधनाचे. वा, वा. राजा दुर्योधनाचे. घेऊन आलो, घेऊन आलो, घेऊन आलो. राजा दुर्योधनाचे. राजा दुर्योधनाचे. घेऊन आलो, घेऊन आलो. काय करतो झोपी आली. ए वाजव 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 रे वाजव. आपल्या आवडीचा काही वाजवते लायल्यापासून आपला एकच म्हणतो घेऊन आलो, घेऊन आलो, आलो घेऊन आलो. अरे घेऊन आलो तर मान्य, आपण नेमकं काय घेऊन आलो? आमचं नक्की गैरसमज झालो. आमका वाटला तू पण लावून आलो. नीट काय तर सांग. आमंत्रणा काय ता आमंत्रणा मोठ्यान नाका ऐका घेत नाही. आमंत्रणा काय आमंत्रणी घेऊन आलो, आमंत्रणी घेऊन आलो राजा दुर्योधनाचे.
राजा दुर्योधनाचे आमंत्रण घेऊन आलो. ओ मास्तर काय शेणी चोपतात कोणा पुढे महाराष्ट्र हो तो धृतराष्ट्र होतो महाराष्ट्र पण केलाय. त्या आमच्या संजूची चूक वाटतं. आता ही संजू कोण आमच्या शाळेतली संजनाबाई. कोणती संजनाबाई तुमचं नाही माय परिचयच करू दिलेत नाही शाळेतली आहे. असा काय धृतराष्ट्र सोम जामसंडेकर. सोम जामसंडेकर. सोम जामसंडेकर काटा लगा. कोण आपण काय ते धृतराष्ट्र धृतराष्ट्र आंधळ होतो त्याच्या काय चष्मे नव्हते काय या तो किती वेळा सांगितलंय तू मला बाहेर येऊ नको म्हणून ना. ह्यात तू मग आता रे भूतू सांगितलं असतं काय नेलं असतं काय रे तू ब्लडी सुबीत हॅलो. चला वाक्य मला रणांगणावर बायको फणी घेऊन जातो रणांगणावर महापराक्रम गाजविणाऱ्या पांडुरंग पुत्राला. पांडुरंग काय मेरा पांडुरंग तुझ्या बापाशीचा नावा मेरा पंडू म्हणे ते का तुझ्या भाषेत सांग. पंडू पंडू PANDU रणांगणावर महापराक्रम गाजविणाऱ्या त्या पंडू पुत्राला माझ्या समोरानुसार उभं करा रे. तू काय का आडवं झालं रे त्याला मी प्रेमाने आलिंगन देते. हे देते काय मेरा देते गेल्या वर्षी होता त्याचा आता देतो झाला त्याला मी प्रेमाने आलिंगन देतो. मध्ये मध्ये कोण घुसत हो ना यार. कोण आता मरायचा नाही. बोला दुर्योधन तन्मय तेली. तन्मय तेली. बघ रे बाबा काही गेला तू नाही अरे काय काय माहित. मेरा मुकुट पडलो कसो लावतो घालते का मुकुट कोणी घातलेल्या मुकुटच घालतो ना अरे फिरवते का अजून हा पुरे चावी चपली हा दोन फेरी मारून घे. अरे होता काय भाव कांडा दाखवतो चपली चावी होय एवढीच होती काय बाबा गेलं खय थंय असं येईल तू नाही ना. हा शी काय हात होता काय कॅरेक्टर सर्टिफिकेट हा घाणेडो मी लोक नाटकाचा संवाद म्हण होय बॉल नाही गेलो हा अरे काय करतात
नाही नाही सकाळी क्रिकेटची हायलाईट होती ना. काय काय हायलाइट करतो अरे म्हणजे नाटकातले संवाद म्हण काय तीन वाक्यात व्हरायटी होती काय काय मेल्या कोणाची ऍक्टिंग अशोक मामा. अशोक मामा आता आणि एका माणसाची कर कोणाची? निळपुले निळगुले. हा मास्टर टोपी मुकुट धरा जरा या मग वजन आहे काय नाही बाई वाड्यावर या. काय मध्ये मध्ये येतो बाई काय कोणाची बाई काय काढता अशी तुम्हीच तर बोलला. दुसरे वाक्य त्याचे भेटलेच ना लक्षात बाबा ते का नाटकातले संवाद छान काय ते अगं कोणते सटवे. हा मला तुझ्या बापाची बोलला ना नाही अरे म्हणजे कोणाचे वाक्य कोणा कोण देतो ते काय नीट सांग अगं प्रतिष्ठे शाबास. आज तुझं वस्त्रहरण करून हा गळा भेट घ्यायची संधी हा. आज मला प्राप्त झाली आहे. शाबास ती मी कदापि सोडणार नाही. मेल्या हळू मार अरे दृश्यासना त्या सटवी काय माझ्यासमोर उभा कर. अरे मेल्या हळू मन नेट चुकलं तर काय होईल माहिती हा गजरे पटतील मेल्या अरे या काय बरोबर नाही लावलं हे ना. परत घाल चालतंय. नको ओ कोणा दुःशासन ईशान जामचांडेकर शांत आमच्या देखत ईशान जामचांडेकर दुसऱ्याचं ये रे शस्त्रप्रेम शस्त्रप्रेम काया पडता ते आपण चांगले संस्कार अगं कुठे सटवे सांगायले. बरोबर होतो त्या दिवशी भर सभेत माझा अपमान होत असताना तू दात काढून विधी 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 अरे मेल्या पास दात काढून हसत होतीस ना. आता बघ आपल्या घरमध्ये ए मेल्या सगळं होतं ना. पुढे परत मला का आवडता काय तुमचे पात्र एक एक भरून ठेवला मला घेत नाही. तुझा बरोबर टाकून तुला सांगितलं ना. बोला पुढे शकुनी मामा कुणी मामा निखिल तेली अरे बापरे आता तर बघू करतोय हो होय गेलो तो शकुनी मामा आलो आलो औषध अडकलो काय
मास्तर तुमचं नशिबा नाही तो कोण पात्र का तो माझ्याच होता सगळ्यांचं वाटत गेली द्रौपदी पट्ट्या वेळ पट्ट्या काय नाही भावाचा चला वाक्याचे संवाद म्हणा. हे राजा मी तुझे धोतर जिंकले. नंतर काय हे राजा मी तुझे धन जिंकले. हे राजा मी तुझे धने जिंकले. धने कसला जिंकले धने काय शकुनी काय धन्यांचा व्यापारी होतो. धने ना म्हणजे धने म्हणजे कोथिंबीर धन म्हणजे संपत्ती धन म्हणतात ना, धन धन ध ध पर्याय शब्द आत आहे का माका येत नाही ते का मी काय करू धना एवढा हा ना धन काय नाही नाटकाचा आता धनच म्हणूच हा ना. हो मास्टर मी काही मिरी खाईन आणणार समजा बघा कसा आता खाऊ की मग खाऊ आता खाऊ की मग खाऊ. धन संपत्ती पैसवाडको. हे राजा मी तुझे धन जिंकले. शाबास. तुला तुझ्या सर्व पुत्रांसहित डायलॉग जड आहे ना. गेल्या तुले जड झालं उभा राहून डायलॉग बोल. हे राजा हे बघ तुला दान टाकतो. शाबास. जित्तम जित्तम जित्तम. हा. हे बघ राजा तुला दान टाकले. नारळ मारायचं नाही सार्वजनिक मालमत्ता आहे त्याला मारायचं नाही. कर पाटील त्या तुझा की खायचा पाटील राहून मागच्या मध्ये. नारळ मारायचा नाही समजला. हे राजा हा. जित्तम जित्तम जित्तम. जित्तम जित्तम जित्तम. जित्तम जित्तम जित्तम. हे पोरा अकडे अकडे याला नाही या. असा उठलाय तर पोरा तर आता आमचा मेन पात्र येतात द्रौपदी येतात. द्रौपदी द्रौपदी येता बघून जावा तिका बघशाल ना चांगल्याशी नजरच लावशाल तिका. द्रौपदी अरे मेरे तो मिक्सर फुटलो तरी रिपेअर कर आधी काय सांगायचं. काय तुंबवलंय ना 4 दिवसात माडाचा झाड येत असा. माफ करा मंडळी द्रौपदीचा अजून आमचा मेळकाव झालेला नाही. थोडा वेळ लागत डायरेक्ट आता तिकडे तुम्ही नाटकात बघा. द्रौपदी गोप्या ए गोप्या अरे मी पडतो ओढ कमरेक नाही ना बांधलो. हो मास्टर जेव्हा घेऊन जेव्हा बस साईड होता नको नको ये नको नको बचा नको बचा तू आपण एक जुगाड करूया. आता उभं मी म्हणून उभे राहा बोलत बघूया. अरे आपलीच माणसं सगळ्यांना समापात्र. त्या तुमचा चांगला सगळ्यांना समान संधी देतात. प्रयोगाची तयारी झाली. हो दागिने मध्ये ऍक्शनच घातलं की काय कपडे सगळे घातलं ना काम एकदम चोप पाटणा पुन्हा सांगण्याची गरज नाही. सांगते जरा लक्षात ठेव. पडदा उघडलो की समोर प्रेक्षकात बघू नको
मेल्या तुझी बायको बसली असतात तिच्याकडे बघते आणि माझी सगळी वाक्य विचारशील ठरलं तेवढंच बोलायचं हा खायच्या भूमिकेत देवादिदेव इंद्रदेव देवादिदेव इंद्रदेव सगळे आंघोळ केलं नाही म्हणतात तुम्ही 5-5 दिवस करत नाही पडदो करू तयार गोप्या पडदो देवाचा प्रवेश देवाचा प्रवेश. देवा पडदो घालतो वाक्य बोल पेशंट आहे खजिराणी झाला समाधान मेल्या सहकारी तत्वावर जगण्याची सवय झाली आहे तुका मन हे राक्षसानू हो तुमच्या औषधी दोरी काहीतरी काय औषधी दोरी काय आयुष्याची दोरी हे राक्षसानू तुमच्या आयुष्याची दोरी आयुष्याची दोरी ए तू मध्ये मध्ये बोला नको ना तर मुक्त मुक्त कपटो करणे मध्ये मध्ये बोला नको घबराव हे राक्षसानू तुमचे देह आजपासून काय पुढे काय गेलो आधीचा तरी मन हे राक्षसानू तुम्ही माझ्या मंगलदायी विज्ञान काय आत्ताचा अरे मेल्या तुमच्या आयुष्याची दोरी तरी मन हे राक्षसानू तुमच्या आयुष्याची दोरी चुकलेली वाक्या परत परत बोला नको तुझा कायचा बोल तर जखनाला दोन घातल्या ना हे राक्षसानू तुमच्या आयुष्याची दोरी तुझ्या दादाचा गुडचा कायचा बोल हे राक्षसानू तुमच्या आयुष्याची दोरी काय परत परत बोलता गेलो गुडचा कायचा बोल ए तू माझी चार जवळ इज्जत काढू नको याच दोरीची मानगुटी आवडून ठेवीन बैल गेलो राक्षसा काढवाय नको नाटक संपले भुतून चल देव काढते वाक्य मन हे राक्षसानू तुम्ही माझ्या विघ्न कार्यात मंगल आनंद मी काय पण बोलीन तू मध्ये मध्ये बोलायला कोणाला करून देवी हे राक्षसानू मी माझ्या मंगल कार्यात विघ्न आणाल काय देवा जर तू आमका नाही मारलो तर तुझ्या आम्ही मंगल करत भुगीला नाही आणतो ह्याची काय हे बाबा त्याची परिस्थिती बघ काय झाली आहे. ह्याची काय शाश्वती वचन देता जर तुम्ही दिले अवस्थेला जगलाच नाही तर आम्ही तुझे प्राण घेऊ अरे कोणाच्या लक्षात नव्हता येईल कशाक मध्ये मध्ये बोलतो माझ्या लक्ष इला ना चल हे राक्षसानू हो तुम्ही माझ्या अनेक मंगल काय अनेक विघ्न आणला आहात याची तुम्हाला शिक्षा व्हायलाच हवी नको देवा नको शिक्षा देऊ नको त्यापेक्षा काहीतरी मोठा शाप दे घेतो हा देतो याला उषा देतो तो शाप देतो हे राक्षसानू हो मी तुम्हाला शाप देतो हे मेल्या साप काय देतो श्राप देतो म्हण श्राप हे तुम्हाला मी शाप देतो कोणता देवा श्राप तुमचे देह आजपासून पृथ्वीलोकावर दगडून पडतील आणि मग मग आजपासून 14 वर्ष 14 महिने 14 आठवडे 14 दिवस 14 तास 14 मिनिटं 14 सेकंद झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मानवरूपात परत याल तू देवा थँक्यू काय अरे हे धन्यवाद देवा धन्यवाद सेवा तुझी काय करावी बरं सेवा काहीतरी करावी बरं सेवा देवा तू आता आमच्या पाठीवर नाही बसला म्हणून तुला लय आळस आला असतो झोप पण इली देवा तुझं यो आळस आणि झोप उडवण्यासाठी आपल्या गावात एक भजन मंडळ नाटकापासून ते वाईटापर्यंत सगळ्यांना संगीत देतात तुझी आज्ञा असा तर तुझ्या या भजन मंडळ
डॉबरमॅन माझे कुत्रे पळाले. काटेवाडी भजन मंडळ मिळवला. बस आहे तू बस पाठी बस पाठी ए टोपी बस आहे चला सुरुवात करा. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोला पंढरीनाथ महाराज की जय. ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे भक्त जनों का संकट क्षण में दूर करे जगदीश हरे. वसाडीच्या तोंडावर काय गेला तो मारता माय भयो. अरे देवाच्या अंगात देव येईल वाटता. हो काहीतरीच काय देवाच्या अंगात कधी देव येता सोम्याच्या अंगात देव येईल वा. तेव्हा भाऊ काय झाला चूक झाली. काय चूक झाली. या नाटकात कोणीतरी दारू खाविला. कोण तो तन्मय तन्मय काय लावून भाऊ तन्मय तुमच्या बाजू नको हार्दिक पाया पड. देवा चुकला माझा. आता कधीच तुकारामाच्या अड्ड्यावर राहणार नाही. तेव्हा 90 मारले होते, आता काहीच नाही मारणार. देवा माफी झाली. अजून काही जबाबदार माणसं आहेत. त्यानु काय झाला काय वाडा मी घे का तुकारामाचो डो ए चल झाला काय होळी बिया काय देवा बाबा माफ कर देवा. तात्या तुम्ही पण तुम्ही पण म्हणजे एवढा मोठ्या नाटकाचा सूत्रसंचालन करूचा बरोबर घेऊ नको. त्या पोरांच्या आग्रहाखाली मी घेतलं. हो काय काय पण काय सांगतात घबरावा नाटकात काम हवा ना. देवा बाबा माफ कर चूक झाली. कधी बाबा घेतले तर बाबा कोणाला सांगूच जाई ना. झाला नाही मग काका बाई तो डॅन्स हो. देवा मूळ मुद्द्यात हात घाल. काहीतरी तू घे का असतो बाई काही आणणार आता. काका माका माहिती नाही. कसली बाई होईल. खैची पण जाणार फक्त बाई आणा. यांकाच इच्छा यांच्याकडे व्हरायटी असतात. खैची पण आणा चालत नका. बाई येऊया हा मास्तर बाया पडून घ्या मी इथं चल पोरा. पाया ओढून घ्या. चला एकेकान नाही करू नका. तुझ्या अंगात काहीला तू कशा घालतो काय म्हणलं नक्की काय रावलेलो किती टाइमपास करतो काय करतो. व्यवस्थित आलेला बाहेर काढशील. ए बाजू वा. ए बाजू. बाई तू पण जाऊ तू
समाधान कसला समाधान माका बायको द्याल बघत होतो म्हणून आकाशे नाटक केले तुझ्या चरणी साष्टांग नमस्कार आजोबा माझ राहिलो बघताय तुमका माझी बाय काय गेली हो चढवा मी काय म्हणतो माहिती एवढा नाचलो मेकअप करू टाइम लागेल ना टाइम काय म्हणतो वस्त्रालंकार करूचा कोणाचा हे अर्जुना तू कधी वस्त्रारण केलं मास्तरांनो दुर्योधनाचा काम हा मास्तरांनो तुम्ही मधी नको येऊ तात्यानू मी या बाईचं वस्त्रहरण करणार अरे पण ती बाई नाही तो कोण तो असं नाही असं नाही करायचा हे पोरांनो, यावा मी आता बाईचं वस्त्रहरण करतोय नाही असं नाही. करणार अरे तात्यानू मध्ये येऊ नको तुम्ही नाही नाही तात्यानू ए, बाई मी आता वस्त्रहरण Inside boy sabar karo wastro